हॅलो नमस्कार मैत्रिणी. ब्लाऊज शिवल्यानंतर कस्टमरची डिमांड असते की आम्हाला ब्लाऊजला नॉड आणि लटकन लावून द्या. तर त्याच ब्लाऊज पीसमधून नॉड आणि लटकन कशी तयार करायची बघा. आता मी इथं घेतलेला क्रॉसमध्ये कपडा आहे आणि सुई आणि दोरा घेतलेला आहे. एका साईडला त्याला गाठ घालून घेतलेला आहे. थोडंसं सुरुवातीला कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्या साईडनं सिलाई मारून घ्यायची. सिलाई अशी मारून घ्यायची की त्याच्यामध्ये जो दोरा आहे आतमध्ये ठेवलेला त्या सिलाईमध्ये यायला नको. साईडनं सिलाई मारून घ्यायची आणि सुरुवातीलाच आपण दोरा घातल्यामुळे कमी वेळसुद्धा लागतो याला. आता काय करायचं बघा, डबल दोरा घेतला होता सुरुवातीलाच, तर तो दोरा साईडला ठेवायचा. अशा सुई जी आहे ती अडकून घ्यायची. म्हणजे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने करत आहे. आणि एका साईडनं नॉड ही परतून घ्यायची, म्हणजे ओढत गेल्यानंतर दुसऱ्या साईडला ही परतली जाते. तर कमी वेळामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज पीसमधल्याच कपड्यामधून नॉट तयार करू शकता. आता नॉट तयार केल्यानंतर घरच्या घरी लटकनसुद्धा कसे बनवायचे बघा. आता 3x3 किंवा 4x4चा तुम्ही कपडासुद्धा घेऊ शकता. आता इथं मी 3x3चा कपडा घेतलेला आहे. फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याला सेंटरमध्ये नॉट जॉईन करून घेतलेला आहे. आता दोन्ही साईडनं फोल्ड करून घ्यायचं बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. परत एकदा फोल्ड करून घ्यायचं आणि डबल सिलाई मारून घ्यायचं. एक्स्ट्राचा कपडा होत असेल तर कट करून घ्यायचा. ब्लाऊज पीसच्याच कपड्यामधून नॉड आणि लटकन अशा पद्धतीने कमी वेळामध्ये तयार करू शकता. आता ही टिप्स तुम्हाला माहीत होती का नक्की सांगा आणि माहीत नसेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने लटकनसुद्धा तयार झालेले आहेत आणि असा फायनली ब्लाऊज तयार आहे. त्या ब्लाऊजचा जो कटिंगचा व्हिडिओ आहे तो मी या व्हिडिओ खाली शेअर केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.